राज्याला पुन्हा अस्मानी संकटाचा तडाखा बसणार. हवामान खात्याच्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज. लातूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. सोलापुरात वीज कोसळून तरुणाचा मृत्यू. मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथील दुर्दैवी घटना. विजय राजाराम डोंगरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. खरीपाच्या तोंडावर खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. युरिया आणि डीएपी खतांची खरेदी बंद ठेवण्याचा हिंगोलीतील कळमनुरीतल्या खत विक्रेत्यांचा निर्णय. शासनाच्या जाचकटींमुळे खत विक्रेत्यांचा हा निर्णय. पण खताच्या खरेदी करणार नाही त्याप्रमाणे त्यांनी म्हणलेलं आहे. आज आमची त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर मीटिंग पण आहे. असा कुठलाच जे स्टेप आहे तो त्याच्यामध्ये खताचे जे आहे ते तुटवडा आला ते जे आहे आम्ही एक्सेप्ट करणार नाही. शेतकऱ्यांना जे आहे ते खताचे आम्ही कुठल्या प्रमाणे तुटवडा पण येऊ देणार नाही. शेतकऱ्यांसाठी भेंडवळची घटमांडणी होणार. शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त होणार. देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर अंदाज व्यक्त केला जाईल. 20 एप्रिल रोजी घटमांडणी होणार. एबीपी माझा भेंडवळच्या घटमांडणीची पुष्टी करत नाही. जळगावमध्ये सूर्याचा प्रकोप. पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं मुक्या प्राण्यांचे हाल. प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 1000 जलकुंडांचं वाटप. सामाजिक कार्यकर्ते रमेश मुनोत यांचा पुढाकार. उष्णतेच्या लाटेमुळे नागपुरात आज प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांना सुट्टी. नागपूरचा पारा 43 अंशांच्या घरात. आणखी वाढ होण्याच्या शक्यतेमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार. तसंच मराठी न शिकवणाऱ्या शाळांच्या व्यवस्थापनांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार. राज्य सरकारकडून कारवाईची कार्यपद्धत निश्चित. राज्यातील सगळ्या माध्यमातल्या शाळांना 1ली ते 10वी मराठी भाषा शिकवणं कायद्यानं सक्तीचं. नांदेडच्या देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी 23 कोटींचा निधी मंजूर. रुग्णालय आता 100 खाटांचं होणार. त्यामुळे सीमावर्ती भागातल्या रुग्णांना उपचारासाठी कर्नाटक, तेलंगणा राज्यात जावं लागणार नाही. आमदार जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. रविवारी पश्चिम रेल्वेवरती 5 तासांचा जम्बो ब्लॉक. सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. तर हार्बर मार्गावरतीही मेगा ब्लॉक असेल. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनासाठी मतदान करा. राष्ट्रवादी शक्तींना साथ द्या. पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातल्या मराठी मतदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद. या निवडणुकीमध्ये मतदानाला तर सगळ्यांनी गेलंच पाहिजे आणि अर्थातच गेल्यानंतर परिवर्तनाकरताच मतदान केलं पाहिजे. हे मतदान देशहिताचं मतदान असणार आहे. सत्तेसाठी तत्वांशी तडजोड केली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचं विधान. तत्वाशी तडजोड करणाऱ्यांचं राजकारण संपत असल्याची खंत व्यक्त केली. तसंच तडजोड करणारे मोठ्या पदावर जात असल्याचंही विधान. शेवट काय होतो? एकनाथ शिंदे साहेब गेले त्यावेळेस खूप राज्यात नॅरेटिव्ह होतं 50 कोटी एकदम ओके. परंतु शेवटी अल्टिमेटली झालं काय की ती लोक सत्तेत आहेत आणि जी तत्वांशी विचारांशी जे प्रामाणिक राहिले ते आज त्यांचं राजकारण कुठेतरी संपताना दिसतंय. ती खंत वाटते तुम्हाला? हो, निश्चितपणे खंत वाटते. लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम नामंजूर झालाय. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांची काँग्रेसवर टीका. काँग्रेसचं महिला विरोधी धोरण उघड झाल्याची मंत्री मेघना बोर्डीकरांची टीका. या विधेयकाला विरोध करून त्यांचं महिला विरोधी धोरण हे उघड केलंय. भारतातील तमाम महिला भगिनी काँग्रेसला कधीही माफ करू शकणार नाही. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. तर उपसभापती पदासाठीही अर्ज दाखल. धुळे महापालिकेत भाजपकडे बहुमत. त्यामुळे 3ही जागांवर भाजपच्या महिला नगरसेवकांची निवड निश्चित. 20 एप्रिल रोजी निवड प्रक्रिया होणार. अमरावतीच्या परतवाड्यातील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी 10 जणांची चौकशी. शहरातील विविध भागातून 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आरोपी अयान अहमदनं ज्या फ्लॅटमध्ये मुलीवरती अत्याचार केला त्या फ्लॅटच्या मालकाचीही चौकशी.
परतवाड्यातील आरोपी अयान अहमदचा वाढदिवस काही पोलिसांनी साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तपासाच्या पारदर्शकतेसाठी परतवाडा पोलीस ठाण्यातील 3 पोलिसांचं निलंबन, एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचाऱ्यांचं तातडीनं निलंबन करण्यात आलंय. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तपास, मात्र तरीही वरिष्ठ पोलिसांकडून तपासाचा दररोज आढावा. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, यातले 8 गुन्हे महिलांविरोधातले. भारतात जात व्यवस्थेची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून. जात व्यवस्थेला जबाबदार ब्रिटिश शासनही. शरद पोंक्षेंचं विधान. नांदेडमधील परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात पोंक्षेंचं विधान. हा शब्द आपल्या संस्कृतीशी त्याचा संबंधच नाही. हे सगळं नंतर आले. त्याची थोडीफार सुरुवात मुस्लिम आक्रमणानंतर झाली आणि ह्याला सगळ्याला ह्या घाणेरड्या जातीचं लेबल चिकटवण्याचं काम ब्रिटिशांनी. अकबर बादशहानं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 1 लाख खरात एकत्र आले तर 1 अकबर तयार होईल. नांदेडमधल्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचं विधान. मुघल आझम सिनेमा बनवला जातो. त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी त्यामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र उचललं. असे 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर होईल. महिलांवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी टीसीएस कंपनीकडून अंतर्गत चौकशी समिती स्थापन. चौकशी करून कंपनी योग्य कारवाई करणार. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निवेदन. पोलीस चौकशीलाही सहकार्य करण्याची ग्वाही. 15 नक्षलवाद्यांच्या कायदेशीर आत्मसमर्पणाची प्रक्रिया पूर्ण. एमएमसी झोन प्रवक्ता विकास उर्फ अनंतर नागापुरेचं सहकाऱ्यांसह गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण. उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेची तयारी पूर्ण. यात्रेकरूंसाठी प्रशासनाकडून सगळी व्यवस्था. पोलिसांचाही चोख बंदोबस्त. यात्रेच्या प्रत्येक भागात कॅमेरे लागले. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शांती वार्तेची दुसरी फेरी सोमवारी होण्याची शक्यता. अमेरिकी माध्यमांचा दावा. शांतता चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबादमध्ये होण्याचा दावा. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आता मुक्त संचार. इराणसोबत 100% करार होईपर्यंत नाकेबंदी सुरूच. ट्रम्प यांचं स्पष्टीकरण. Iran has just announced that the Strait of Hormuz is fully open and ready for business. Will remain in full force and effect as it pertains to Iran until such time as our transaction with Iran is 100% complete and fully signed. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली तरीही इराणचाच अधिकार. नाकेबंदी कायम ठेवाल तर होर्मुझ बंद राहील. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांचा इशारा. इराणच्या अधिकाराखाली होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 20 जहाजांची ये-जा. सेलेस्टियल डिस्कव्हरी क्रूज या पहिल्या प्रवासी जहाजाचा देखील समावेश. दुबईहून ग्रीसच्या पर्यटन सफारीवर ही क्रूज निघाली. आखाती युद्धात गुड न्यूज. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. होर्मुझ खुलं झाल्यानं कच्चं तेल प्रति बॅरल 14% स्वस्त. कच्च्या तेलाचे दर $98 वरून $84 पर्यंत घसरले. इराण विकसित युरेनियम देण्यास तयार असल्याचा अमेरिकेचा दावा इराणनं फेटाळला. अशी कोणतीही शक्यता नाही. विकसित युरेनियम देशाच्या बाहेर जाणार नाही. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांचं स्पष्टीकरण. ट्रम्प यांच्या दाव्यांचा कोणत्याही परिणाम होणार नाही. ट्रम्पनी तासाभरात 7 दावे केले, 7ही खोटे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांची टीका. अमेरिकेनं युद्ध जिंकलं नसल्याचंही वक्तव्य. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाटोवर टीका. मला नाटोच्या मदतीची गरज नाही. त्यांनी 2 महिन्यांपूर्वी मदत केली असती तर बरं झालं असतं. गरजेच्या वेळी नाटो निरुपयोगी ठरले. मला नाटोची गरज नाही. त्यांना माझी गरज असल्याचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.